हिंदी साहित्य दीप या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. सेट परीक्षा 2026 जून मध्ये होणार. याचा अर्थ की सेट परीक्षेसाठी जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी रस्ता मोकळा झालेला आहे. सेट परीक्षा जूनमध्ये होणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जाहीर करणार वेळापत्रक. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेमार्फत आयोजित केली जाणारी सेट परीक्षा येत्या जून महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे परीक्षेच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांनी अभ्यासाला तयारीला लागावे. लवकर त्या संदर्भातील अधिकृत घोषणा विद्यापीठातर्फे केली जाणार असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील विविध विद्यापीठाची संलग्न कॉलेजमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागेपैकी सुमारे 5,000 प्राध्यापकांची पदे भरण्यासंदर्भात शासनाकडून हालचाली सुरू आहेत. प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी विद्यापीठाच्या सेट विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाणारी सेट परीक्षा केव्हा घेतली जाणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. कारण का विद्यापीठातील प्रशासनाने सेट परीक्षा आयोजनासंदर्भात राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला. विद्यापीठाला सेट परीक्षा घेण्यात मान्यता दिली आहे. त्यामुळे सेट परीक्षा आयोजना संदर्भातील समिती परवानगीनंतर लवकरच विद्यापीठाकडून सेट परीक्षा तारखेची घोषणा केली जाईल. ही या सेट विद्यापीठाची 40वी परीक्षा असेल आणि ही परीक्षा सर्व ऑफलाईन पद्धतीने घेतली जाईल. या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण मी खाली केलेलं आहे आणि सविस्तर कसा अभ्यास करायचा, कुठल्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचं, या सगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला फोन करा. सेट, नेट या दोन्हीमध्ये काय फरक आहे या गोष्टीविषयी माझ्या YouTube चॅनलवर एक व्हिडिओ भेटेल तुम्हाला. सेट आणि नेटमध्ये काय फरक आहे पाहूया. मित्रांनो, महाराष्ट्र प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्यासाठी मोठी बातमी. सेट परीक्षेची तारीख ठरली. परीक्षा जून महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. आता ह्या सेट परीक्षेचा आणि प्राध्यापकासाठी जी 5,012 जागा भरल्या जाणार आहेत, त्याचा काही संबंध या तोपर्यंत यांना जागा हे आवेदनपत्र या अर्ज करू शकतात का? का सेटचा रिझल्ट लागल्यानंतरच हे आवेदनपत्र करू शकतात आणि तोपर्यंत किती जागा भरल्या जाऊ शकतात? असे बरेच प्रश्न आहेत, की सगळ्यांचं म्हणणं आहे, की एम-पी-एस-सीद्वारे जागा भरल्या जाव्यात. कारण का मी 2-3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यांचा विचार आहे, की एम-पी-एस-सीद्वारे ही जागा भरल्या जाव्यात. त्यासाठी मी पण 100 पैकी 100% माझं पण मत हेच आहे, की गरीब होतकरू विद्यार्थ्यासाठी एकच पर्याय आहे. तो म्हणजे एम-पी-एस-सीद्वारे परीक्षाद्वारे जागा भरल्या जाव्यात. हां, त्या नियोजनामध्ये त्यांनी जी कार्यपद्धती दिलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, की 60 आणि 40 मध्ये 20-20 इंटरव्ह्यूला आहेत, कॅमेरे लावण्यात येतील. सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. परंतु ती परीक्षा नाहीये. हे लक्षात ठेवा. परीक्षेचा अर्थ असा होतो, की तुमची क्वालिटी त्यामध्ये दर्शवली जाऊ शकते. इथे इंटरव्ह्यू आहे, कुणाकडे लेख असतात, पुस्तकं नसतात, है ना? कोणी तर कुठूनबी काहीबी करून पैसे देऊन सुद्धा पुस्तकं किंवा लेख छापू शकतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. त्यासाठी लक्षात ठेवा, तुम्ही पण त्या दिशेने थोडासा प्रयत्न करा. परंतु प्राध्यापक भरती ही स्पष्टपणे मी पण सांगू शकतो, की ही एम-पी-एस-सीद्वारेच व्हावी. आता या हालचाली सुरू आहेत. हा मुद्दा सर्वांना अ, किती चांगला वाटू शकतो. परीक्षा बहुधा ऑफलाईन पद्धतीनेच होणार याचं कारण असं आहे, की नेटचा पेपर काही दिवसापूर्वी म्हणजे फुटला गेला होता असं आणखी लिखित झाला होता आणि की सगळ्यांना त्याचे उत्तर समजले होते असं सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतली जाणारी महाराष्ट्र सेट परीक्षा जून महिन्याच्या होण्याची दाट शक्यता आहे. शासनाने यांच्याकडे पत्रव्यवहार झाला असून लवकर अधिकृत पत्र परिपत्रक जाहीर केले जाईल. जी बातमी मी तुम्हाला वर वाचून दाखवलेली तीच बातमी आहे. आता पेपर 1 आणि 2 या दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला जर हिंदी साहित्य दीप या YouTube चॅनल सोबत जर जुटायचं असेल किंवा कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र स सगळ्या विषयासाठी पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही विषय आपल्या YouTube चॅनलवर तथा ऑल एक्झाम कट्टा ॲपवर घेतले जातात. तुम्ही याविषयी जर पूर्ण माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. डिटेल माहिती दिली जाईल. तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या जातील. हे लक्षात ठेवा. उद्देश आहे, की तुम्ही पास व्हावं आणि येणाऱ्या 5,012 जागेसाठी तुम्ही अप्लाय करावं.
नेट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे ही सेट परीक्षा ऑफलाईन घेण्याऐवजी ना सॉरी ऑनलाईन घेण्याऐवजी ऑफलाईन पद्धतीने घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासून अभ्यासाला लागा. तुम्हाला काय वाटतं? परीक्षा ऑफलाईन असावी की ऑनलाईन असावी? तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगू शकता. अशाच महत्त्वाच्या शैक्षणिक अपडेटसाठी माझा जो चॅनल आहे त्या सबस्क्राईब करा. सेट किंवा नेट परीक्षेचा अभ्यास म्हणजे एक रथा है ना, रथाची 2 चाकं आहेत. पेपर 1 आणि 2 दोन्ही चाकं मजबूत असतील तरच तुम्ही यशाच्या मुकामावर पोहोचाल. अनेक विद्यार्थी तुमच्या मुख्य विषयाचा पेपर 2 खूप अभ्यास करतात, पण ए कडे दुर्लक्ष करतात. पेपर ए कडे दुर्लक्ष करतात. याचा अर्थ की त्याच्याकडे तुम्ही पाहतच नाहीयेत. काय जेवढे येतील तेवढी उत्तर येतील. तुक मारल्याने उत्तर येणार नाहीयेत. काही गोष्टी फक्त तिथं लागू शकतात, परंतु सर्वच नाही लागू शकत. पेपर 1 कडे दुर्लक्ष करतात आणि तिथेच त्यांचे मार्क जे हे कमी होतात. विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजून सांगण्यासाठी तुम्ही तुमच्या है ना, खालील काही उदाहरण दिलेले आहे. त्या उदाहरणाकडे पाहूया. वेळेचे वाटप. तुम्ही वेळेचे वाटप 2 टप्प्यामध्ये करा. 60 आणि 40 आणि 60 या 2 टप्प्यामध्ये. समजा तुम्ही दिवसातून 5 तास अभ्यास करणार आहात, तर पेपर 1 सामान्य ज्ञान, टीचिंग जे आहे याला 2 तास 40% वेळ द्या आणि पेपर 2 तुमचाच विषय आहे ना, मुख्य विषय आहे. याला फक्त 3 तास 60% द्या आणि 40 आणि 60 100% तुमचा अभ्यास पूर्ण होईल. पेपर 1 चे नियोजन स्कोरिंग आणि सराव यांनीच पूर्ण होऊ शकते. पेपर 1 ला सगळ्यासाठी समान असतो. पेपर 1 हा सगळ्यासाठी समान असतो. यात बुद्धिमत्ता, गणित, शिकवण्याची पद्धत आणि संशोधन असे 10 युनिट असतात. उदाहरणात पाहायचं म्हणलं तर मित्रांनो पेपर 1 हा T20 क्रिकेट मॅच सारखा आहे. तिथे तुम्हाला कमी वेळात जास्त रन मार्क्स वाढवायचे आहेत. यातील पॅसेज वाचून उत्तरे देणे किंवा लॉजिक यासारखे विषय तुम्हाला फुकटतेचे मार्क्स देऊ शकतात. हे लक्षात ठेवा. अभ्यास कसा करावा? रोज सकाळी उठल्यानंतर डोकं शांत असताना पेपर 1 चा अभ्यास करा. जुन्या पत्रिका पहा, पी-वाय-क्यू ना, प्रिव्ह्यू सोडावे सोडवणे हाच यावर मोठा उपाय आहे. रोज किमान 50 प्रश्न सोडवण्याची सराव 100% ठेवा. पेपर 2 चे नियोजन कसे कराल तुम्ही? सखोलवर ज्ञान. हा तुमचा पदवी आणि पदव्युत्तर एम-ए आणि बी-ए आणि एम-एचा विषय असू शकतो. उदाहरणार्थ तुमचा विषय हिंदी साहित्य असेल, तर हा पेपर पूर्णपणे त्यावर आधारित असेल. उदाहरणार्थ पेपर 2 चे तुमचं स्वतःचं घर आहे ना. तुम्ही 3 ते 5 वर्ष हा विषय वाचला आहे. पण आता या वर-वर वाचून चालणार नाही. तर तुम्हाला प्रत्येक लेखनाचे, कवीचे किंवा किंवा सिद्धांतांचे मायक्रो नोट्स काढावी लागतील. अभ्यास कसा करायचा? दुपारच्या किंवा संध्याकाळच्या वेळी 3 तास या विषयाला वेळ द्या. नुसतं पुस्तक बसून वाचणं हे अभ्यास असू शकतो का? जे वाचलंय ते स्वतःच्या है ना, हाताने लिहिणे, शॉर्ट नोट्स काढणे, परीक्षेच्या शेवटच्या 10 दिवसात जाड-जाड पुस्तके वाचता येत नाही, तेव्हा ते नोट्स तुम्हाला कामा येतील. आठवड्याच्या सांध वेळापत्रक जे आहे तुम्ही ठरवा. सोमवार ते शुक्रवार 8 ते 10 मी पेपर 1 वाचेल. नवीन कंटेंट समजून घेणे आणि जुने प्रश्न सोडवणे. दुपारी 3 ते 6 पेपर 2 वाचील. 2 ते 3 युनिट वाचणे आणि नोट्स तयार करणे. शनिवारी रिव्हिजन करा. आठवड्याभर जे वाचताय त्याची उजळणी करा आणि नवीन काही वाचू नका. रविवारी टेस्टचा उपयोग करा. टेस्ट सीरीजचा उपयोग करा. पूर्ण 3 तास वेळ लावून एक जुनी प्रश्नपत्रिका सोडवा आणि स्वतःला किती मार्क्स मिळतात हे पण तपासा. या सगळ्या पद्धतीमुळे आपण अभ्यासक्रमाची एक नई आणि नवीन दिशा ठरवू शकतो. हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ जे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ह्या व्हिडिओमध्ये ते सगळं तुम्हाला माझ्या YouTube चॅनलवर तथा ऑल एक्झाम कटा ॲपवर भेटेल. तुम्ही नवीन असाल तर ऑल एक्झाम कटा ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये पेपर 1, पेपर 2 तथा वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळे विषय धरून पेपर 1 जो आहे माझ्याकडे पण आहे. ऑल एक्झाम ॲपद्वारे तुम्ही जॉइन करू शकता. है ना? तुम्ही नवीन असाल तर या YouTube सोबत राहा. वेगवेगळ्या जाहिरातींना मी वाव देण्याचा प्रयत्न करत असतो. माझा मुख्य उद्देश आहे तुम्ही क्वालिफाईड होऊन लवकरात लवकर असिस्टंट प्रोफेसर बनावे. व्हिडिओ चांगला वाटला तर तुमच्या मित्रांना पण पाठवा. खूप खूप आभार.